Good afternoon, all of you students. Our school, Tulzabhavani Prathamik Vidya Mandir, Sant Jnaneshwar Nagar, Latur, arranged this virtual class for the student of the 7th class. So, today we are discussing about our new chapter 1.6 in a class of their own. In a class of their own. त्यांच्यासारखे उत्कृष्ट तेच हा पाठ आज आपण इथं पाहणार आहोत. पहा, तर या पाठात हा पाठ शिकवत असताना मी तुम्हाला या पाठात असलेले जे काही शब्दार्थ आहेत ते इथं बोर्डवर लिहून देणार आहे. जर तुमच्याकडे रीडर असेल तर ते रीडर मधले शब्दार्थ तुम्ही काय करायचे आहेत, आपल्या वर्गपाठाच्या वहीत लिहायचे आहेत, त्याचं पाठांतर करायचं. ही सूचना सर्वांनी लक्षात ठेवायची आहे. सो लेट्स स्टार्ट आवर new in a class of their own. We are a class of 60 girls and boys and we are all friends. पहा, तर आता इथं सुरुवात अशी झाली आहे की बाबा या ठिकाणी अशा पद्धतीने सुरुवात केलेली आहे की एक मनोगत व्यक्त करण्यासारखं, की तो मुलगा किंवा ती मुलगी म्हणते आमचा वर्ग, आमची जी इयत्ता आहे ती आमच्या वर्गामध्ये इयत्तेमध्ये एकूण आम्ही 60 जण आहोत, मुलं आणि मुली मिळून. परंतु आम्ही सगळेजण काय आहोत, एकमेकांचे मित्र आहोत. पहा, ऑफ कोर्स इट्स ट्रू दॅट देयर आर कॅम्पस अमॉंगस्ट us and sometimes we do have quarrels, arguments, fights, everything. But when it comes to facing other, even the teachers, we are all one. We face them together. परंतु आम्ही 60 जण आहोत, आम्ही प्रत्येक काय आहोत, मित्र आहोत. परंतु आता याच्यातले काही शब्द आहेत ते तुम्ही लिहून घ्या. ऑफ कोर्स, ऑफकोर्स म्हणजे काय, अर्थातच. परत आहे कॅम्प्स म्हणजे गट. पुढे आहे क्वायरल्स म्हणजे भांडण. भांडण. पुढे आहे आर्ग्युमेंट्स म्हणजे वादविवाद. वादविवाद. फाइट्स म्हणजे मारामारी. हे शब्द तुम्ही काय करायचे आहेत, तुमच्या रीडर मध्ये पण आहेत आणि तुम्ही काय करायचं आहे, हे शब्द तुमच्या वहीमध्ये सुद्धा लिहून घ्यायचे आहेत आणि त्याचं पाठांतर करणं तुम्हाला गरजेचं आहे. टू फेस म्हणजे काय, सामना करणे. सामना करणे. पनिशमेंट मीन्स शिक्षा. शिक्षा. पहा, मग आता इथे काय सांगितलंय, ऑफ कोर्स इट्स ट्रू दॅट देयर आर कॅम्पस अमॉंगस्ट अस and sometimes we do have quarrels, arguments, fights, everything. But when it comes to facing others, even the teachers, we are all one. We face them together. पहा, अर्थातच हे खरे आहे की बाबा ज्या वेळेस एखाद्या आमच्यामध्ये सुद्धा काय होते, भांडणं होते, आम्ही सुद्धा मारामाऱ्या करून घेतो. आम्ही जरी एकमेकाचे मित्र असलो तरी आमच्यात काय होतात, भांडण होतात, आम्ही सुद्धा काय करून घेतो, मारामाऱ्या करून घेतो. परंतु हे सर्व होत असताना
ह्या भांडणं होत असतील, मारामाऱ्या होत असतील, आमच्यात एक वादविवाद होत असतील, हे सर्व जरी होत असलं तरी परंतु दुसऱ्याशी जर आम्हाला कधी सामना करायचा असेल, मग भले ते काय असू द्या, दुसऱ्या वर्गातले विद्यार्थी असू द्यात, इतर शाळेतले विद्यार्थी असू द्यात किंवा आमचे प्रसंगी इव्हन शिक्षक सुद्धा असू द्यात, तेव्हा आम्ही सर्व काय होतो, एक होतो आणि एकजुटीनं काय करतो, त्यांना सामोरे जातो. पहा, if you see a whole class being made to make 3 rounds of the school ground or copy 100 lines from the book as punishment, it is most probably us, but we do not tells about anyone, girls or boys. We take the punishment as a class. पहा, मग बघा आता, जर तुम्हाला एखादा पूर्ण वर्ग शाळेच्या ग्राउंडला फेऱ्या मारताना दिसत असेल किंवा एखादा शिक्षा म्हणून पुस्तकातल्या एखाद्या 100 ओळी लिहित बसलेला दिसत असेल, तर तो बहुत करून कोणचा असेल, शाळेतला आमचाच वर्ग असेल. जास्त प्रमाणात आम्हालाच ही शिक्षा भेटते, आमच्याच वर्गाला अशा प्रकारच्या शिक्षा भेटतात. परंतु एवढं सगळं असतानाही आम्ही कोणत्याही आपल्या मित्राची किंवा मैत्रिणीची, मुलामुलीविषयीची चाड्या किंवा चुगल्या ज्या आपण म्हणतो, एकमेकाच्या बद्दल वाईट सांगणं, या गोष्टी आम्ही करत नाहीत. आणि पहा, कारण एकाची शिक्षा जर समजा एखाद्या वर्गातल्या विद्यार्थ्यानं जर काही आगाऊपणा केला असेल, तर आम्ही त्याची शिक्षा सर्वजण मिळून घेतो, परंतु आम्ही विनाकारण नाव सांगत नाही की बाबा ह्या मुलानं हे केलेलं आहे किंवा ह्या मुलीनं असं केलेलं आहे, असं आम्ही शिक्षकांना किंवा इतरांना आमच्या अशा पद्धतीच्या चाड्या वगैरे आम्ही सांगत नाही. पहा, म्हणून आम्ही सगळेजण एक वर्ग म्हणून शिक्षा घेतो किंवा शिक्षा आम्ही भोगतो. पहा मग, अँड गेस व्हॉट हॅपन्ड दिस इयर, आणि यावर्षी काय झालं ते पाहूयात आपण. We were used to teacher shouting at us for poor marks, shadow works, incomplete homeworks, not attending school regularly, and all the other things that teachers worry about, but we didn't mind it. It made no difference to us. We all liked our class the way it was. We were in fact quite proud of our class. पहा, मग यावर्षी काय झालं तर पाहूयात आपण. शावे म्हणजे काय, घाणेरडे. शाबी म्हणजे काय, घाणेरडे. इनकम्प्लीट म्हणजे काय, अपूर्ण. अपूर्ण. इनफॅक्ट खरे पाहता. प्राऊड ऑफ म्हणजे काय, अभिमान असणे. प्राऊड ऑफ म्हणजे काय, अभिमान असणे. अभिमान असणे. तर पहा, हे जे शब्द तुम्हाला व्यवस्थित प्रकारे जरी दिसत नसतील तरी तुम्ही काय करायचं आहे, या रीडर मधले तुम्ही हे शब्द आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत. तर पहा, युनिटी एकी किंवा ऐक्य. युनिटी. क्वालिटी म्हणजे काय, गुण. क्वालिटी म्हणजे गुण. मेंटेन म्हणजे काय, टिकवून ठेवणे. टिकवून ठेवणे. पहा, हे शब्द आहेत. तर आता इथं यांनी सांगितलं आहे की कमी गुण पडणारे विद्यार्थी, घाणेरडे
काम करणारे किंवा गचाळ काम करणारे म्हणजे खराब अक्षर असलेले किंवा अपूर्ण वर्ग पाठ करणारे, शाळेत नियमितपणे उपस्थित न राहणारे, असे जे काही विद्यार्थी आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांचा मिळून आमचा वर्ग काय झालेला होता, तयार झालेला होता. परंतु या शिक्षकांना, आमचे जे शिक्षक होते, त्या शिक्षकांना चिंता वाटत होती या सर्व गोष्टींबद्दल. हे शिक्षक आम्हाला काय करत होते, अशा कारणांमुळे सारखं ओरडत होते, शिक्षा देत होते. परंतु त्यांच्या या ओरडण्याचा किंवा या शिक्षा देण्याचा कोणताही परिणाम आमच्या वर्गावर झाला नव्हता. आम्हाला आमचा वर्ग जसा होता तसाच आवडत होता. खरे पाहता आम्हाला आमचा वर्गाचा फार मोठ्या प्रमाणावर अभिमान वाटत होता. पहा, अँड पहा पुढे काय होतंय. अँड सो वॉज आवर न्यू क्लास टीचर मिसेस देसाई. She said so in the very first period. She said, I have heard about you people from your last year's teachers and I am proud of you. Unity is a very important quality and you must always maintain it. I am very happy to be your class teacher. मग आम्हाला काय झालं, यावर्षी नवीन वर्ग शिक्षिका लाभल्या होत्या. त्यांचं नाव होतं देसाई मॅडम. आणि या देसाई मॅडम मी आम्हाला सांगितलं वर्गाच्या पहिल्याच तासामध्ये की मी तुमच्या वर्गाबद्दल पाठीमागं तुम्हाला शिकवत असलेल्या शिक्षकांकडून, इतर शिक्षकांकडून खूप माहिती ऐकलेली आहे. त्या माहितीमध्ये मला सांगण्यात आलं होतं की तुमचा वर्गपाठ गृहपाठ कंप्लीट करत नाही, सतत शाळा बुडवणारे विद्यार्थी आहेत, सतत भांडण करणारे विद्यार्थी या वर्गामध्ये आहेत. परंतु तुमचा वर्ग प्रत्येक गोष्टीमध्ये काय असतो, एकजूट असतो, असं मी इतर शिक्षकांकडून ऐकलेलं आहे. आणि याच गोष्टीचा मला अभिमान आहे. तुमची जी एकजुटता आहे, तुमचं जे ऐक्य आहे, हीच सर्वात अभिमानास्पद अशी गोष्ट आहे, असं त्या आम्हाला काय झालेले आहे, म्हणाल्या आहेत. पहा, तर पहा, did you notice what she called us? It's very interesting. It's never children, it's always girls, boys, you young people. पहा, or my dear or young man or young lady, you feel so nice when she says, now this young lady will show us how to do it. We all liked her very much. पहा, जेव्हा त्या शिकवत असतील आम्हाला, आमच्या वर्गावर आल्यानंतर त्या आम्हाला जेव्हा शिकवत होत्या त्यावेळेस त्यांनी काय केलं, ते आम्हाला काय म्हणत होत्या, तर ते इतर शिक्षकांना सांगत असत की बाबा आमच्याबद्दल जो काही गैरसमज होता किंवा आम्ही कसे चांगले आहोत, आम्ही कुठलीही गोष्ट वाईट पद्धतीनं करत नाहीत, अशा बद्दलच्या गोष्टी इतर शिक्षकांना त्या काय करत होत्या, आमच्याविषयी, आमच्या वर्गाविषयी सांगत होत्या. तर पहा, तर आता मुलांना बोलताना त्यांची जी काही लकब होती, आम्हाला म्हणजे मुलं म्हणजे ते जे त्या वर्गातले जे मुलं होते ते, तर त्यांना या देसाई मॅडम काय म्हणत होत्या, मुलींनो, मुलांनो, तरुण मुलांनो, सद्ग्रहस्थांनो, किंवा असं त्या विद्यार्थ्यांना त्या म्हटल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना त्यांच्याबद्दल अधिकच अभिमान वाटू लागला, त्यांच्याबद्दल अधिकच म्हणजे प्रेम वाटू लागलं त्या शिक्षकाबद्दल, की बाबा सगळे शिक्षक आपल्याला शाळेतले ओरडतात, रागावतात, शिक्षा करतात, परंतु या देसाई मॅडम आपल्या ज्या की क्लास टीचर आहेत, ह्याच तेवढ्या आपल्याला समजून घेतात, आपल्या सर्व चुका पोटात घालतात आणि आपल्याला इतक्या शांतपणे, इतक्या समंजसपणे ह्या सर्व गोष्टी समजावून सांगतात, असा अभिमान सुद्धा त्या मुलांना वाटत होता. तर पहा, तर आता एखाद्या मुलीला किंवा एखादा मुद्दा जर समजावून सांगायचा असेल तर त्या कसं सांगत होत्या, तर त्या म्हणत होत्या की एखाद्या मुलीला उठवत होत्या किंवा मुलाला उठवत होत्या आणि म्हणत होत्या, मुलीला काय म्हणत होत्या, तर या तरुण बाई साहेब आपल्याला आता हा घटक समजावून सांगतील किंवा मी जे सांगितलेलं आहे ते हे समजावून सांगतील. यामुळे काय झालं, आम्हाला त्या मॅडम बद्दल खूपच अभिमान वाटू लागला. पहा, तर त्या मॅडम आम्हाला, देसाई मॅडम किंवा देसाई बाई ज्या होत्या त्या आम्हाला खूपच आवडू लागलेल्या होत्या. तर पुढे पाहूयात काय होतंय. सन, it was time for the first unit test. After the test, we all got ready to receive our usual share of scolding and punishment. But when Mrs. Desai came
with the progress report cards. She didn't look angry. She was rather quiet. She smiled as usual, but her eyes didn't look happy. पहा, मग आता लवकरच काय झालं होतं, घटक चाचणीची परीक्षा जवळ आलेली होती आणि ही घटक चाचणीची परीक्षा झाल्यानंतर किंवा या चाचणीनंतर आम्ही सर्व आमच्या खरडपट्टीचा आणि आम्हाला आता शिक्षा होणार आहे या गोष्टीसाठी आम्ही आमचं मन काय केलेलं होतं, तयार केलेलं होतं. परंतु जेव्हा या देसाई मॅडम रिपोर्ट कार्ड्स जे काही निकाल पत्रक आहेत घटक चाचणी झाल्यानंतर तुम्हाला भेटणारे ते घेऊन वर्गात आल्या तेव्हा त्या रागावलेल्या दिसत नव्हत्या. याच्या अगोदरचे शिक्षक खूप रागावलेले दिसायचे आणि ते आम्हाला शिक्षा करायचे असा तो विद्यार्थी म्हणतो. परंतु या देसाई मॅडम रागावलेल्या आम्हाला दिसल्या नाहीत. त्यात काही थोड्याशा शांत होत्या. त्या काय होत्या, थोड्याशा शांत दिसत होत्या, रागावलेल्या दिसत नव्हत्या. त्यांनी नेहमीप्रमाणे स्मित हास्य केलं, परंतु त्यांच्या डोळ्यामध्ये आम्हाला दररोजच्या सारखा आनंद दिसला नाही. पहा, तर आता इथं रिसीव रिसीव म्हणजे काय, मिळणे. पुढे आहे स्कोल्डिंग, कान उघडणी किंवा खरडपट्टी. तर पहा, त्यांच्या ह्याच्यामध्ये आम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसलं, परंतु त्यांच्या डोळ्यात आमच्याबद्दल काय होता, आनंद होता का, तर नव्हता. पहा, पुढे पाहूयात आपण. शी हँडेड आउट द cards one by one. Many of us had failed in one subject or other. पहा, some had not appeared for the test. A few had got good marks in some of the subjects. Very few had done well in all the subjects. पहा, मग ते जेव्हा आम्हाला आमचं प्रगती कार्ड आमच्या हातामध्ये देत होते तेव्हा त्याच्यातून आमच्या असं लक्षात आलं की बरेच जण 1 किंवा 2 विषयामध्ये काय झालेले आहेत, नापास झालेले आहेत. भरपूर जणांनी या परीक्षेला दांडी मारलेली होती, अब्सेंट राहिलेले होते आणि काही जणांनी चांगले मार्क काही विषयात घेतले होते आणि मोजक्याच अशा विद्यार्थ्यांनी सर्व विषयामध्ये चांगले मार्क घेतले होते. पहा, तर पहा, सो दॅट्स दॅट she said after handing out all the cards. Suddenly her eyes were filled with tears. She didn't let the tears fall. Of course, she just blanked them away and turned to the blackboard. पहा, तर हे असं आहे असं त्यांनी बोलल्या आणि प्रत्येकाच्या हातामध्ये जेव्हा हे मार्कशीट त्यांनी दिलं तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेलं आम्हाला दिसलं. ते त्यांच्या डोळ्यातून पडणारा अश्रू रोखू शकल्या नाही, परंतु त्यांनी काय झालं, मग तिथूनच आपले अश्रू लपवता यावेत म्हणून त्या बोर्डकडे झुकल्या आणि आपले डोळ्यात असलेले आलेले अश्रू काय केले, त्यांनी पुसले. तर पहा, आर यू अँग्री विथ अस मॅडम, समवन आस्क्ड. कुणीतरी मॅडमला विचारलं की तुम्ही आमच्यावर रागावले आहात का. मॅडम म्हटल्या, नो नॉट ॲट ऑल, मी तुमच्यावर रागावले नाही. बट you don't feel proud of us anymore, सुष्मिता said in a low soft voice. परंतु मॅडम तुम्ही जरी रागावला नसाल तरी तुम्हाला आमच्याबद्दल काही वाटत नाही, अभिमान वाटत नाही, असं सुष्मिता नावाची एक मुलगी हळू आणि सॉफ्ट आवाजामध्ये, साफ आवाजामध्ये मॅडमला म्हटली. तर आता मॅडम काय म्हटल्या पहा, नो सुष्मिता, यू आर माय क्लास अँड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. Come on, now let us go back to our studies. Take out your books. तर मॅडम म्हटले की नाही सुष्मिता, असं काही नाहीये, तुम्ही माझा सर्वजण आवडता वर्ग आहे. हा जो वर्ग आहे तुमचा, सर्व मुली मला तुम्ही खूप आवडतात आणि तुमच्याबद्दल मला नेहमीच अभिमान असा वाटेल. तर सगळेजण आता काय करा, तुमचे पुस्तकं काढा आणि आपण आता काय करूयात, अभ्यासाला सुरुवात करूयात. वी वेटेड आफ्टर स्कूल अँड टॉक्ड अबाउट दिस. आणि पहा, शाळा सुटल्यानंतर आम्ही सर्वजण या गोष्टीवर काय केलं, ग्रुप डिस्कशन केलं किंवा आम्ही सगळ्यांनी चर्चा केली. डिड यू नोटीस
What Desai ma'am said, Asmita asked Snehal. She said, I will always want to be proud of you. She didn't say I am proud of you. पहा, मग हे मुलं शाळा सुटल्यानंतर या गोष्टीवर त्यांची चर्चा चालू झाली की मॅडमनी स्नेहलला काय विचारलं. स्नेहल म्हणली की मॅडम आपल्याला म्हणल्या की मला तुमच्या वर्गाचा काय आहे. शी सेड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. म्हणजे मला तुमच्याकडून सारखा अभिमान वाटावा अशी अपेक्षा आहे. पण मॅडम असं म्हणल्या नाहीत की मला तुमच्या वर्गाबद्दल अभिमान वाटेल. तर पहा, व्हॉट डू यू एक्सेप्ट. आय सेड सम so many of us fail, so many miss the test. How do you accept her the be proud of us. मग मॅडमला आपल्या वर्गाबद्दल अभिमान वाटला नाही हे तू कशावरून म्हणू शकतेस, अशी त्यांची ग्रुप डिस्कशन चालू आहे त्या मुला-मुलीची. तर ती मुलगी सांगते की मॅडमच्या आता बघा ह्या टेस्टमध्ये भरपूर विद्यार्थी अब्सेंट राहिले होते, भरपूर विद्यार्थ्यांना कमी मार्क पडले आहेत, भरपूर विद्यार्थी 1-2 विषयात नापास झाले आहेत. त्यामुळे मॅडमला आपल्या वर्गाबद्दल काय वाटत आहे, अभिमान नक्कीच वाटत नाहीये. परंतु मॅडम काय बोललेले आहेत की तुम्ही असं कार्य करा की मला तुमच्याबद्दल, तुमच्या वर्गाबद्दल काय होईल, अभिमान वाटेल. पहा आता, तर हा जो पार्ट फर्स्ट आहे या इन अ क्लास ऑफ देअर ओन या पाठातला हा पार्ट 1 आपला इथं समाप्त झालेला आहे. तर या पाठाखाली असलेले जे काही प्रश्न उत्तर आहेत ते आता तुमच्या स्क्रीनवर इथं येतील, जे की पेज नंबर 29 वर सुद्धा आहेत. हे तुम्ही काय करायचे आहेत, वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. आणि हे लिहिल्यानंतर त्याचा फोटो शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला काय करायचा आहे, काढून पाठवायचा आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हा वर्गपाठ प्लस हे शब्द, जर तुमच्याकडे रीडर असेल तर त्या रीडर मधले सर्वच्या सर्व शब्द तुम्ही पाठांतर करणे, लिहून पाठांतर करणे आवश्यक आहे. तर हा तुमचा अभ्यास आहे. हा तुमचा अभ्यास मी शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पण टाकेन आणि आता हे मोबाईलच्या स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला हा दिसत आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना एक सूचना आहे, सर्व जणांनी आपल्या आपल्या घरीच राहायचंय, सुरक्षित राहायचंय, तोंडाला फेस मास्क बांधायचा आहे, साबणाने हात वेळोवेळी स्वच्छ धुवायचे आहेत. घरी राहा, सुरक्षित राहा. स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू.